मार्च मध्ये महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे आणि बजेट पूर्वी नागपूर जिल्ह्यातले जिल्हा परिषदेमधले आणि आमच्या नागपूर विभागातले जे जे काही महाराष्ट्र सरकारकडे जे कामं आम्ही प्रस्तावित करतो त्याचं बजेट केलं पाहिजे। जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जर बजेट योग्य पद्धतीने केलं तर राज्य सरकार आपल्या बजेटमधनं नागपूर जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देईल आणि म्हणून मी आज येणाऱ्या बजेट करता नागपूर जिल्ह्याची काय मागणी आहे, नागपूर शहराची काय मागणी आहे याकरता जिल्हा परिषदेला आलो आहे। सर, अजून पालकमंत्री जाहीर झाले नाही, केव्हापर्यंत पालकमंत्री जाहीर होतील? फार जास्त वाट पाहायची गरज नाही आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, पण मला असं वाटतं की एक दोन दिवसामध्ये हा निर्णय नक्की होईल। सर, नागपूर जिल्ह्यामध्ये जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात दिरंगाई होता। हिंगणा तालुक्यामध्ये शेषनगरमध्ये अनेक पारधी विद्यार्थिनी अशा आहेत की जे शिक्षण सोडण्याच्या मानसिकतेत पोहोचले, कारण ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला आला मात्र 2-2 वर्ष झाले अर्जावर कारवाई नाही झाली। मी त्यांची आजच बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी पारधी समाजावर जाणीवपूर्वक कास्ट सर्टिफिकेट देण्याकरता अन्याय केला असेल त्यावर निश्चित कारवाई मी करणार आहे। कारवाई करणार आहे। सर, तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कृषी विभागातले काही धोरण बदलवले आणि त्यावर आता हायकोर्टानं सरकारला जबाब देखील विचारलेला नाही। उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल। सर, ये बताएं कि कल भारतीय जनता पार्टी और संघ की एक महत्वपूर्ण बैठक होने वाली है, मंत्रियों की किन विषयों पे होगी और संघ के तरफ से कौन रहेगा और सरकार के तरफ से क्या मुख्यमंत्री के साथ साथ कौन रहेगा? हमारे विचार परिवार के सारे अधिकारी होते हैं जो हम लोग जो सरकार में चुन के आने के बाद हमारा दायित्व होता है कि आदिवासी विभागों में, सामाजिक न्याय के विभागों में, शैक्षणिक विभागों में ये सारे विषयों पर सरकार का जो भी प्रश्न है समाज के वो प्रश्नों को लेकर एक चर्चा होती रहती है। हर 3-4 महीने में एक बार ऐसी चर्चा होती है। तो ऐसे ही एक हमारे सारे मंत्रियों का परिचय होगा, हमारे सारे मंत्रियों के विभाग में क्या क्या जनता के लिए कर सकते हैं, समाज के लिए कर सकते हैं, आखिरी आदमी के लिए कर सकते हैं, या अभी भी सरकार पहुंची नहीं वहाँ सरकार कैसी पहुंचाई जाए, इसके लिए भी एक निश्चित कार्यक्रम बनता है। तो मुझे लगता है ये बहुत मार्गदर्शनपूर्ण बैठक होती है। इसमें जो मार्गदर्शन मिलता है ये समाज के लिए और राष्ट्र के लिए हितकारक होता है। सर, विपक्ष कह रहा है महापालिकेच्या दृष्टीने फार महत्वाची ही बैठक समन्वय बैठक मानण्यात येत आहे, कारण की अशा बैठकी विधानसभेत पूर्वी पण झालेल्या होत्या सगळ्या। महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची उद्याच्या बैठकीचा काहीच संबंध नाही आहे। सरकार आल्यानंतर आमच्या मंत्र्याचा परिचय, त्या ठिकाणी पुढचे आम्ही जो मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा दिला होता, त्या जाहीरनाम्याबद्दलचा काय टाइमलाईन आहे, काय कार्यक्रम आहे आमचे, हे सारी चर्चा होतं आणि शेवटी या चर्चेचा अर्थ एकच आहे की आम्ही जी जनतेला वचन दिलाय ते वचनपूर्ती कशी करावी, लवकरात लवकर व्हावी याकरता थोडी चर्चा होतं। हे आदिवासी भागातले प्रश्न आहेत, सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत, याच्यावर चर्चा होतं। मला वाटतं ही बैठक समाजाकरता आहे, आपल्या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे।